नमस्ते, मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर हा रात्रीचा व्हिडिओ आहे, तर मी जोडलाच नाही हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना, त्यामुळे म्हटलं चला सईबाईचा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी आपलं जोडावं म्हटलं। त्यामुळे मी तुम्हाला आधी सांगून ठेवते, दीपपूजन झालं होतं ना त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। एक तर मी कंठावून आलेली, त्यात पूजेला पण बराच वेळ गेला होता, खास करून हार करायला खूप मला वेळ गेलेला होता। तर सईचं एक डिमांड होतं की तिला आज काहीतरी खावं असं वाटत होतं, तर मला दुसरं काय बनवायचं होत नव्हतं। ती म्हणाली की आई तुला नाही बनवायचं होत नाही तर तू म्हणजे मी तुला मदत करते, मला जेवढं पाहिजे तेवढं तू करून दे। जसं की उडदाचं पापड साहेबांना मला तळायला लावले, चांगले 8-9 इतकं डोळ्यातनं पाणी येत होतं ना। मलाही कांदा कापताना खूप खूप डोळ्यातून पाणी येतं, सेम तसंच सईला। एकेकांना अजिबात कांदा कापताना डोळ्यातून पाणी येत नाही। ती जुगाड लावली लहानपणी ना, सईपरला असं चष्मा घेतलेले आम्ही जेव्हा कुठेतरी बाहेर गेलो होतो ना त्यावेळेस, तर ती जाऊन गॉगल आणली आपलं, तिचा गॉगल लावून कांदा कापायचं काम चालू आहे, भारी जुगाड लावले। चला चला म्हटलं त्या निमित्तानं ते पडलेलं चष्मा तर सई घालेल म्हटलं। आणि इकडे तसंच माझं ना उडदाचं पापड तळायचं चाललंय। एक चांगले ना 8-9 उडदाचं पापड मी तळले होते, तर तिला ना उडदाच्या पापडाचा चाट बनवायचा होता। आजकाल सई इतके काय काय बनवू लागली ना, म्हणजे चांगलं बनवायला लागले। एवढंच की बाई पसारा खूप करते, पण असो शिकण्यापुरतं आपलं तेवढं ठीक आहे म्हणायचं। जे काय मी पापड तळलेले होते का, त्या सगळ्या पापडाचा ना भुगा करायचा आहे। अगदी बारीक पण नाही, मोठं पण नाही, मीडियम साईज मध्ये। आणि तिचं तेच टोमॅटो कांदा वगैरे कापून घेतलेली होती। लिंबू पण मागत होती मी, म्हणून नकोच लिंबू पिळायला, त्यात लिंबू जर पिळलं तर पापड सॉफ्ट होईल म्हटलं। कारण की ही म्हणजे रेसिपीच अशी आहे का, पापड एकदम सॉफ्ट झालं का व्यवस्थित लागत नाही, तर सगळ्यांसाठीच बनवती म्हटली। कारण की मी पण थकून आलेले, हे पण थकून आले, आईना पण आमच्या ना काय तर काय असं नवीन थोडंच खातात, पण टेस्ट करायला त्यांना अगदी छान असं आवडते, हे एक बरं आहे आमच्यासाठी। तर एक कांदा घेतला होता, एक टमाटर घेतलं होतं, तुमच्या आवडीनुसार कांदा टोमॅटो तुम्ही भरपूर सुद्धा घेऊ शकता। तर ह्याच्यामध्ये बघा हळद टाकले, आणि आपलं गरम मसाला आहे का, गरम मसाला 1-1.5 चमचा टाकले, आणि आपलं लाल तिखट टाकले, मीठ टाकले, आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यामध्ये ना चाट मसाला। सईचं एक म्हणणं आहे, आई तू काही पण बनव आणि त्याच्यामध्ये चाट मसाला जर टाकली ते पदार्थ छानच लागते। जसं की बघा उन्हाळ्यात ती कैरी कापून खात होती, कैरी, मीठ, लाल तिखट, चाट मसाला खूप छान लागायचं। मला काय आवडत नव्हतं कैरी, पण सईच्या नादाने 1-2 पोळी मी खात होते। आणि सगळं ना हाताने मिक्स करून घ्यायचं। 4च्या वेळेस जेव्हा आपल्याला भूक लागते किंवा काही खावं असं नाही वाटलं, जेव्हा आपण आजारी वगैरे पडले असतं ना, मला तर माझ्या तर मते जेव्हा मी टेस्ट करून बघितलं ना, हे बेस्ट ऑप्शन आहे आणि पटकी झट होण्यासारखं आहे। आणि यावर्षी मी का उडदाचे पापड उन्हाळ्यात बनवलेले नाही आहेत, तर हे उडदाचे पापड आहेत ना विकत आणलेलेच पॉकेट आहेत। तर हे बघा एकसारखं मिक्स करून घेतले आणि स्वतःच आपलं टेस्ट करायला घेतले। तेवढ्यात आली आपली परूबाई, तर ती पण ना टेस्ट करायला घेतले। तिला कांदा आवडत नाही, कांदा काढून काढून खाते, तर चाट छान झाले असं दोघींचं म्हणणं होतं। तर सगळ्यांसाठी मीच देणार आहे असं तिचं चाललं होतं। आणि बारीक शेव पण होते ना घरात, तर शेव पण घातल्यामुळे ना ह्या चाट पापडची इतकी म्हणजे टेस्ट वाढली ना, खूप छान टेस्ट आहे। सगळ्यांना सईचं देण्याचं इथं काम चालू आहे। सगळ्यात आधी ना सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद, खूप छान सगळे कमेंट केले दीपपूजनाबद्दल, आणि छान वाटलं मनाला अगदी। तर अगदी भरभरून आणि एकदम प्रेमाने ताई असं बोलतात। कमेंट जेव्हा मी वाचत असते तेव्हा असं वाटते की सगळ्या ताई माझ्या समोरच बसून बोलतात की काय। तर हा रात्रीचा व्हिडिओ होता, आता हा सकाळचा आहे आजचा फ्रेश व्हिडिओ। तर परी रात्री सांगून ठेवली होती की आई चपाती भाजी काय आज डब्याला देऊ नको, आज काहीतरी वेगळं कर। आता म्हटलं दररोज घरी असते तर पोरगी काय सुद्धा सांगत नाही, आणि मला मळ्याला लवकर जायचं होतं, आता बनवा तर काय बनवा म्हटलं। तिला म्हणजे विचारून घेतलं होतं रात्री काय बनवू, तिला बोलले मम्मू सारखं म्हणजेच माझ्या आईसारखं सोलापुरी धपाटे बनवू काय, तर तिला आवडतात ते सॉस बरोबर किंवा दह्याबरोबर। मिरची घेतले, ओवा, जिरं भरपूर असं ना, लसूण घेतलेला आहे, आणि कोथिंबीर हे बारीक करायला घेतले। आणि एका बाजूला मला मळ्याला न्यायला डब्याला बघा कांदा टोमॅटोची चटणी मला बनवायची आहे, आणि डाळ भात लावला होता कुकरला, डाळ पण आपली बघा मस्त झालेली आहे, आणि खरंच चवीला इतकी छान झालती ना टोमॅटोची चटणी। नेहमीप्रमाणे लसूण खोबरं मीठ काळं तिखट लाल तिखट हळद टाकलेले। तर इकडं बघा 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले, अर्धी वाटी बेसन पीठ घेतले, बेसन पीठ अर्धी वाटीचे थोडंसं कमीच आहे, आणि मीठ, आणि जे काय मी वाटण बनवलं होतं हिरव्या मिरचीचा मसाला, ते सगळं ह्याच्यामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे।
आणि याच्यामध्ये ना हळद पण टाकायची. हळद मी किती जरी टाकले तर व्हिडिओमध्ये बिलकुल दिसत नाही. आणखीन तर मी हळद टाकले नाही, पण तुम्हाला बोलते बघा इतकी हळद टाकले. तर कुठलाही पदार्थ मध्ये मी पिठलं बनवलं होतं, ते पण थोडंसं पांढरट दिसत होतं व्हिडिओमध्ये, काय माहिती का दिसते. पण हे आपले जे थालीपीठ आणि धपाटे ह्याच्यामध्ये बरंच फरक आहे. तर आमच्या सोलापुरी पद्धतीमध्ये ना अक्षरशः असं पोळपाटावरती हे धपाटे लाटून करतात किंवा थापून करतात, पण अगदी पातळ असे करतात. प्रसिद्ध सुद्धा आहे आमच्याकडे हे धपाटे. तर आमच्या घरी तर सारखं बनलंच जातं बघा सोलापूरच्या, त्यामुळे मला ना ते धपाटे आवडतात कधी कधी खाण्यासाठी. माझं बघून आपल्या परोबाईला लागली सवय. सईला काही इतकी आवडत नाही, पण टेस्ट करण्यापुरते खाते. आणि इकडे बघा दोन्ही बाजूला जसं आपण भाकरीचा गोळा घेतो त्या पद्धतीनं दोन्ही बाजूला भरपूर असं तीळ लावलेलं आहे आणि आपलं पातळ थापून घ्यायचं. खूप छान असे धपाटे होतं. अजिबात चिरत नाही किंवा त्रास देत नाही, कारण की ह्याच्यामध्ये सगळे पिठांना मिक्स असतात. जसं ना आपण भाकरीला पाणी लावतो सेम त्याच पद्धतीनं पाणी लावायचं आहे. जसं भाकरी शकतो त्याचप्रमाणे, एवढंच की भाकरीपेक्षा लवकर पटापट हे आपले धपाटे आवरतात. तेल मात्र भरपूर लावून हे भाजून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही तेल लावून छान अगदी व्यवस्थित हे धपाटे भाजून घेताल का, तितके धपाटे आपले मस्त होणार आहेत आणि खूप छान लागतात. इतकं भारी सुगंध दरवळत होता ना, कारण की त्याच्यामध्ये ओवा आणि जिरं आणि जे कोथिंबीर आहे ना, त्याच्यामुळे धपाटे एकदम खासच झाले होते. आणि परीला आणि सईला तर डब्याला बनवायचेच होते. म्हटलं चला मळ्यात ना आपल्या बायका पण आहेत सगळ्या आत्या लोक, मी घरात जरी काय बनवलं थोडं का होईना त्यांच्याशी शेअर करत असते. भलं त्यांच्या वाटणीला चतकोर येऊ अर्धी येऊ किती येऊ, पण मी नेतच असते. त्या पण आपल्याला शेअर करतात. मला पण काहीतरी घरात जर बनवलेलं असेल तर अजिबात दम निघत नाही. सगळ्यांना देऊन वाटून हसत खेळत गमतीने अगदी खातोय आम्ही एकमेकांशी शेअर करत. हे बघा तीळ लावल्यामुळं आणि भरपूर असं तेल लावून शकल्यामुळे 2 दिवस झाले मी तुमच्या गाडीला बघते. सांगोला मी रस्ते गावात जाताना मी रस्ते गाडीलाच असणार आहे. चला सकाळचे बरोबर 8:45 वाजलेले इथं. सगळं झाडून कचरा इथंच लावलाय. परत म्हणलं उद्या भरून टाकावं. चला नुग शोधताय मला विचारा सांगते मी तुम्हाला. सगळं शेतीचं सामान घेऊन सगळीकडे फिरतात, लक्षात राहत नाही म्हणून. तर जाता जाता म्हणलं इमली झटका खावावं, तर आणून परला आणून दिलं होतं ना ह्याने. आणि सैपरीचा डबा पण भरून घेतला. सगळी घरातली कामं झाली आणि म्हणलं चला आता जावं. बायका लागायच्या अगोदरच चालले मी आज. आले तर लवकर ठीकच नाही, आज तर पण ठीकच आहे. चिखलात इतक्या अपदा होते ना मळ्यामध्ये, खूप अपदा. पाय वगैरे असे दुखतात, कारण की आतमध्ये चिखल असतं. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये इतकं गरम असते. टिकली आणली काय हो द्या. तर एक मागच्या वेळेस टिकली आणली होती ह्यांनी, तर ती लाल आणली बाय. वा मस्त आहे, अशा कलरची. नेहमी माझी चॉकलेटी असते. तर टिकली ना सारखी पडते. मग मळ्यात पण सारखी पडत होते. ते मळ्यात ते पिशवीतच घेऊन जाणार आहे. काल पण पडली होती घामानं. घरी आल्यानंतर ठेवते आता. आत कधी जाऊ. चला तर आम्ही निघतो मळ्याला. खूप उशीर होईल. जास्त बघत तर करत तर वेळ होऊन जाते. चला मयुरिया उद्याच टाकूया काय? होय ना. चिंचगडची पट्टी ती पण घालायचं काय? काढायचं ना. नाही एरिया त्याला घालायचं काय? हे बघा रस्ता आज इकडनं काढलाय. सगळ्यांची पिकं आहेत आणि भीती तर एवढे वाटते ना, काय निघालं तर कुणीकडनं पळायचं काय कळत नाही काही नाही. तर हे सगळ्या आमच्या भावकीची रानं अशा. तर आमच्या इकडे जास्तीत जास्त मकाच असते. ऊस कमीच प्रमाणात, एखाद्या दुसरं ऊस, जसं की आमच्या सासऱ्याने लावलेले चुलत. सो इकडे तुम्हाला मका दिसणार. मकाशिवाय कुठलं पीकच नाही सांगोला. चला जेवणाच्या पिशव्या सगळ्या इथं अडकवल्या. कुत्र वगैरे नेते त्याची भीती असते. आणि बायका पण सगळे आत्ताच आलेत आणि सगळे आत्ताच लागलेत कामाला. म्हटलं मोबाईल ठेवायच्या अगोदर तुम्हाला बोलून मग जावावं. तर चला मी पण लागते कामाला. आज ना ह्या प्लॉट मधलं काढायचंय. तर काल इकडचं सगळं काढून घेतलं. चला
हे बघा अशा पद्धतीचं कुसवे गवत आहे. तर आणखीन बरंच आहे. तर म्हटलं चला जेवावं. तर बरोबर 11:30 वाजता जेवायला सुटते. आणि हे गवताच्या फुलांना किती अट्रॅक्टिव्ह वाटते. जिथं पेरलं नाही ना तिथं हे बघा इतकं मनमोहक वाटतंय ना. खूप छान. चला धपाटे हे घेत 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 जा. तेवढंच 4-5 केलते. परिमळा चपाती खाऊ वाटे ना आज. बघा आत्या हे जरा घ्या चटणी. चमच्याने देऊ का तुमच्याच. नाही तळलेला आकार केला की तळायचा. दूध बीत घालून आणले त्या आत्या. केळं बिळ काय काय बरं आणले. चला जेवतो आम्ही. आमच्या आत्याने ना दुधासकट सोय केली खिरीवरती खायला. तूप तर राहिलं बा. तूप आणायला पाहिजे होतं. तूप बी आहे. वा वा वा. जेवण झालं आमचं आणि इकडं ह्यांचं चाललंय दार धरायचं. तर आतमध्ये कुठे आहेत का माहिती. म्हटलं हात धुवायला यावं. पाणी पण आपल्या इकडची मका आहे अशी. ह्या मक्यात काय तण नाही बघा. ह्या मक्यात एवढा तण नाही. हा पण कुसळे गावात नाही की. हा एरिया ना. तर इकडची विहिरीकडची आपली मका बघा अशी मस्त आले. पण तिकडची इकडे जरा फरक आहे. तिकडं लय दाट आहे. फिरायला येत नाही. काय कुसळे गावात नाही नाही कुठं. अहो खाली पाणी आहे चिक्कल आहे की. हे बाबा रुतल मी. हा थांबा. हे आपल्या आपणच उपसायचं. आता आपल्या आपणच काढायचं म्हणलंय. नाही एवढं. दुपारचे ना 3:30 वाजले आणि एरिया पण लागलाच घालून घेतला. जो दुसरा डोस असतो ना पकडला तर बादल्या आम्ही विसरले होतो. तर जेवढे काय आमच्या मळ्याचे शेजारी घरं आहेत ना सगळ्यांच्या घरातून 2-2 असे बादले आणले. तर काय बादली तिकडचे चेंबर खाली आत्याने मिळून घेतल्या. तर हे 2 राहिले. तर आपल्या तिथे चेंबर असं चालू आहे. तिथे जाऊन धुवायचं. ते पण खांगा. ते पण घे. बाद तरी पण अजून खांगा घे. बरोबर ते पण घे. तिथंच ठेव म्हणजे आता ते हां ते 2 धुतले नाही तिथे वरच्या. बघ ती खारा पाहिजे ते आला पाऊस. काय बोलू बांधावर काँग्रेस काढा पण आवडत असेल तुला. बांधावर काँग्रेस तेवढा काढायचं. काढते का. संध्याकाळचे 4:30 वाजलेत. मोटर बंद करायची आहे कारण की मला घरी सोडायचं आणि गवत पण बांधून घेतलंय सावकाश. झालं बंद. आणि आमच्या नदीला पाणी आले. तर हे बंधारा गाव भागातला बंधारा जे परीनं काल काढलं होतं ना चित्र. बापरे बऱ्यापैकी पाणी आले.
तर सगळे शेतकरी ना असं मोटर लावतात आणि शेतीला सध्या पाणी चालू आहे त्या बंधाऱ्याचं. मळ्यातलं घरी गेल्यानंतर जे आपलं कामं होती ते करायचीच होती आणि घरी गेल्यानंतर ना माझे सासूबाई वगैरे आले होते, त्यामुळे मला पुढचं व्हिडिओ बनवायचं झालंच नाही. तर असा होता माझा दिवसभराचा रुटीन. कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका.